पृथ्वीला आलाय ताप. आणि हे चक्र एकदा बिघडलं की ते दुरुस्त करणं जवळपास अशक्य होऊन जाते. जगातल्या सर्वात 100 उष्ण अशा शहरांची यादी प्रसिद्ध झाली आणि त्या जगातल्या 100 उष्ण शहरात 90हून अधिक शहरं तुमच्या आमच्या भारताची आहेत. त्यामुळे हा केवळ तीव्र उन्हाळा नाहीये, तर तो आहे उष्माघात. कमी झालेलं ग्रीन कव्हर आणि वाढत चाललेलं कॉन्क्रीटचं जंगल. जो उष्ण प्रदेश आहे असं आपण समजत होतो, अशा सौदी अरेबियापेक्षा सुद्धा जास्त उष्ण आहे. म्हणजे आता मी तुमच्याशी बोलत असताना, तुम्ही हे बघत असताना, सौदी अरेबियातल्या अनेक गावांमधलं टेम्परेचर तुमच्या आमच्या गावांमधल्या टेम्परेचर पेक्षा कमी आहे. हे कशाचं लक्षण आहे मला सांगा. आणि त्यात भर कसली आहे माहितीये? भर पडली आहे ती केवळ गरमीची नाही आहे, तर दमट हवामानाची आहे, उकाड्याची आहे, ह्युमिडिटीची आहे. हॉट प्लस ह्युमिड इज द मोस्ट डेंजरस कॉम्बिनेशन फॉर युअर हेल्थ एज वेल एज इकॉनॉमी एज वेल एज एन्व्हायरमेंट. नमस्कार. द उदय निरुडकर शो मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. भाजणारं ऊन, असह्य उकाडा, संपूर्ण शरीराची काहिली, आणि हे फक्त नागपूर, जळगाव, भुसावळ, अकोला, अमरावती अशा शहरात नाहीये, तर संपूर्ण भारतामध्ये अगदी पार जे थंड शहर म्हणून आपण ओळखत होतो अशा बेंगलोरमध्ये पण हेच दिसतंय. आणि त्याचीच तर आज मला तुमच्याशी चर्चा करायची आहे. याचं कारण जगातल्या सर्वात 100 उष्ण अशा शहरांची यादी प्रसिद्ध झाली आणि त्या जगातल्या 100 उष्ण शहरात 90हून अधिक शहरं तुमच्या आमच्या भारताची आहेत. त्यामुळे हा केवळ तीव्र उन्हाळा नाहीये, तर तो आहे उष्माघात, ज्याला इंग्रजीमध्ये हीट वेव्ह असं म्हणतात. हा एक प्रचंड मोठा उष्माघाताचा तडाखा संपूर्ण भारताला जाणवतोय. हा नेमका काय होतं, हे कशामुळे होतं, याचे किती काळ परिणाम आपल्याला भोगायला लागणार आहेत, याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम काय आणि याचं सोल्युशन काय, या सगळ्याची चर्चा करण्याकरता आज हा विशेष कार्यक्रम, आणि तो म्हणजे पृथ्वीला आलाय ताप. प्रेक्षको, आतापर्यंत उन्हाळ्यामध्ये दिवसा प्रचंड उकडायचं, अस्वस्थ व्हायचं, परंतु रात्री मात्र प्लेझंट वाटायचं. रात्रीमध्ये टेम्परेचर ऍडजस्ट होऊन जायचं, आमच्या शरीराचं टेम्परेचर ऍडजस्ट होऊन जायचं. परंतु आता तसं राहिलेलं नाहीये. दिल्लीमधलं संशोधन असं सांगतं की दिल्लीमध्ये दिवसा टेम्परेचर नॉर्मल टेम्परेचरपेक्षा 2-2.5% वाढतं, तर रात्री तेच टेम्परेचर 4.5 ते 5% वाढतं. याचं कारण कमी झालेलं ग्रीन कव्हर आणि वाढत चाललेलं कॉन्क्रीटचं जंगल. कॉन्क्रीट दिवसा सूर्याची उष्णता ऍब्सॉर्ब करतं आणि रात्री ती बाहेर सोडत जातं, आणि त्याच्यामुळेच दिल्लीतली ही भीषण अवस्था निर्माण झाली. पाण्याचे सोर्सेस कमी झाले, त्यामुळे थंडावा कमी झाला, आणि आत्ताची परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्रातला, भारतातला बहुतांशी भाग जो उष्ण प्रदेश आहे असं आपण समजत होतो, अशा सौदी अरेबियापेक्षा सुद्धा जास्त उष्ण आहे. म्हणजे आता मी तुमच्याशी बोलत असताना, तुम्ही हे बघत असताना, सौदी अरेबियातल्या अनेक गावांमधलं टेम्परेचर तुमच्या आमच्या गावांमधल्या टेम्परेचर पेक्षा कमी आहे. हे कशाचं लक्षण आहे मला सांगा. हे हीट वेव्हचा जो लँडस्केप आहे तो संपूर्ण जगभर बदलत चाललाय, आणि हे खूप खतरनाक आहे, हे खूप धोकादायक आहे. याचा परिणाम आमच्या जीवावर, आमच्या जीवनावर, आमच्या भावी पिढ्यांवर, आमच्या जगण्यावर, आमच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे. आणि त्याची चर्चा आज आपल्याला करायची आहे. आज कुठलं गाव याच्यात सुटलेलं नाही हो. अमेठी घ्या, गाझीपूर घ्या, वाराणसी घ्या, अकोला घ्या, अमरावती घ्या, भुसावळ घ्या, सोलापूर घ्या, दिल्ली घ्या, लखनौ घ्या, आग्रा घ्या, प्रयागराज घ्या, सगळ्याच ठिकाणी माणसं या उष्माघाताने तीव्रपणे बेजार झालेली आहेत. 4% नॉर्मल टेम्परेचरच्या 4% जर टेम्परेचर वर गेलं तर त्याला आपण तीव्र उन्हाळा किंवा असं म्हणतो, आणि ते या काळामध्ये ते नॉर्मल आहे एक प्रकारे. परंतु आता ती 4%वरून तो आपण 4.5 ते 5%वर गेलोय, आणि बहुतांशी शहरांचं तापमान हे 40% आणि काही मोजक्या 40 डिग्रीज, आणि मोजक्या शहरांचं तापमान महाराष्ट्रातलं हे तब्बल 45च्या वरती गेलेलं आपल्याला दिसतंय. आणि इथंच तर खरी धोक्याची सूचना किंवा वॉर्निंग आपल्या सगळ्यांसाठी आलेली आहे. मग ते नागपूर असेल, भुवनेश्वर असेल, भोपाळ असेल, या सगळ्या ठिकाणच्या नातेवाईकांना फोन करा, किंवा तुम्ही तिकडे राहत असाल, बघत असाल, तर तुम्हाला जाणवेल
दिवसापेक्षा रात्री भयानक होत चालली आहेत. आणि हे पूर्वी आपल्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणात होत नव्हतं. त्यामुळे उष्माघाताचे बळी जसे वाढतायत, तसेच माणसं मलूल होतायत. काम करेनाही असं वाटतं. थकल्या-थकल्यासारखं वाटतं. सारखं पाणी प्यावंसं वाटतं. आणि त्याही पेक्षा सुद्धा काहीही करू नये, डोकं असं सुन्न होऊन जातं. अशी अवस्था, वारंवार आजारी पडल्यासारखी अवस्था अनेकांची निर्माण झाली आहे. आणि ही पुढचे काही दिवस, काही आठवडे तशीच राहणार आहे. एप्रिलमध्ये अशा प्रकारचा उन्हाळा आणि अशा प्रकारचा उष्माघात आम्ही कधीच अनुभवला नव्हता. मग दुसरा प्रश्न निर्माण होतो, की हे सगळं नेमकं का निर्माण होतंय? ही हीट वेव्ह आता आलीच कशी? उत्तर आणि पश्चिम भारतात यंदा बेमौसमी पाऊस झाला. असा बेमौसमी पाऊस झाला, की त्याला कारण पश्चिम भारतातलं एकूण बदललेलं वातावरण. आणि त्यामुळे ती उष्ण दमट हवा भारतात यायला लागली. आणि ती जी आलेली हवा आहे, त्या हवेमुळे आता ढग निर्माणच झाले नाहीत. आणि ढग आले नाहीत, त्याच्यामुळे सूर्यामुळं जमीन तापायला लागली आणि संपूर्ण वातावरणाचा समतोलच गेला. आणि तिथूनच सनस्ट्रोक किंवा उष्माघाताची किंवा हीट वेव्हची सुरुवात झाली. हे कसं झालंय माहितीये का? ऊन खूप जास्त असेल किंवा पाऊस खूप असेल, तर आपण काय करतो घराबाहेर पडताना? आपण छत्री घेऊन बाहेर पडतो. आणि ती छत्री आपल्या डोक्यावर राहते आणि त्यातून पाऊस जो आहे तो बाजूला पडतो आणि आपण सुरक्षित कोरडे राहतो. किंवा उन्हाळ्यामध्ये तीच छत्री आपल्याला उन्हापासून रक्षण आणि सावली देत असते. आत्ता तसंच काहीसं झालंय. आपल्या सगळ्या शहरांवर, आपल्या प्रदेशांवर, देशावर एक प्रकारचा असा हीट डोम तयार झालाय. एखादं घमेलं उपडं ठेवावं ना, तसं झालेलं आहे. किंवा अ, गॅसवर आपण चहा करायला पाणी पातेल्यात टाकतो आणि ते तापवायला ठेवतो आणि मग त्यावर झाकण ठेवतो. त्यावेळेला खालून हीट येत असते आणि अ, त्यातलं तापमान मात्र वाढत जातं. तसंच काहीसं आत्ता संपूर्ण भारताचं झालेलं आहे. ही डोम आमच्यावर एक छत्री निर्माण झाली आहे कृत्रिम अशी आणि त्यामुळे गरम हवा जी सर्वसाधारणपणे वरती जाते आणि ती बाहेर पडते, तशी आता जात नाही. तिथे त्याला थंड वारे लागतात आणि त्यातून बाष्पीभवन होऊन आमच्याकडे पाऊस पडतो, हे आता होताना दिसत नाहीये. एप्रिलमध्ये अशी अवस्था फार क्वचित यायची. किंबहुना नाहीच, गेल्या अनेक दशकात नाही आलेली. पृथ्वीच्या अस्तित्वापासूनचा जर पर्यावरणाचा इतिहासाचे जे डॉक्युमेंट्स केलेली आहेत, त्याच्यामध्ये कुठेही अशा प्रकारे झालेलं नाहीये. पृथ्वीचं तापमान वाढतंय हे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. ग्लोबल वॉर्मिंग विषयी आपण अनेकदा बोललेलो आहोत. पण इतक्या वेगाने मागच्या 2 ते 3 वर्षात आमच्या आजूबाजूच्या वातावरणातलं टेम्परेचर वाढत जातंय आणि ते सुद्धा एप्रिल महिन्यामध्ये अनेक शहरात 40चा पारा पार करून 45 वर जातंय. ही खरंच धोक्याची सूचना आहे. ह्याचं कारण असं आहे, की प्री समर टू पीक समर हा जो काळ असतो ना, म्हणजे उन्हाळा चालू व्हायच्या आधी आणि उन्हाळा तीव्र होण्याच्या आधी हा जो मधला काळ आहे, याला वसंताचा काळ म्हटलं जातं. आणि तो सर्वसाधारणपणे 60 ते 70 दिवसाचा असतो. या काळातल्या सृष्टीचं वर्णन आपल्याकडे केलंय, त्याच्यात मी आता जात नाही. परंतु तो 60 ते 70 दिवसाचा वसंत जो आहे, तो यावर्षी आपल्याकडे जेमतेम 10 ते 12, 15 दिवसाचा होता अनेक अनेक भागांमध्ये. आणि त्याच्यामुळे त्याचा परिणाम असा झालेला आहे, की सृष्टीचं चक्रच बदलून गेलं. ढग निर्माण झाले नाहीत, तर मला सांगा पाऊस येणार कसा? आणि पाऊस जर आला नाही, तर पृथ्वीचं चक्र चालणार कसं? एवढी हीट तुम्हाला सांगतो, एवढी हीट, की जेवढे म्हणून जलाशय आहेत, त्यातलं 30 ते 40% पाणी बाष्पीभवनाने वर जातं आणि ते अनेकदा आपल्याला कोरडे पडलेले दिसतात. विमानातनं जाताना जेव्हा विमान थोडं खाली येतं आणि क्लिअर स्काय असतात, तेव्हा नद्यांचे असे लांबवरचे पट्टे दिसतात आणि ते पूर्णपणे आत्ता मागच्या महिन्यापासूनच मी पाहतोय, पूर्णपणे कोरडे दिसतात आणि अर्धा महाराष्ट्र, अर्धा भारत हा पाण्याचा कटोरा घेऊन आत्ता फिरताना दिसतोय आणि त्याच्या दारात धडका मारतोय. ते अल निनो आणि ला नीना. आता तुम्ही म्हणाल, अल निनो म्हणजे काय आणि ला नीना म्हणजे काय? त्याच्यावरच तर हे सगळं सृष्टीचं चक्र अवलंबून आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे अल निनो म्हणजे ज्याचा उल्लेख सर्वसाधारणपणे ढोबळ पाहायला गेलं, तर पेरू देशामध्ये 100, 150, 200 वर्षापूर्वी पहिल्यांदा
तो एक इफेक्ट जाणवला आणि त्याला अल निनो असं त्या भाषेत नाव दिलं गेलं. म्हणजे काय, तर सूर्याच्या हीटमुळं समुद्राचं जे वरचं पाण्याचा स्तर आहे, तो वरचा पाण्याचा थर खूप गरम होतो. त्याच्यामुळे त्याच्यावरची जी हवा आहे, ती हवा गरम होते आणि ती पूर्वेकडून पश्चिमेकडे म्हणजेच जमिनीकडे खूप जोराने येते. त्याला अल निनो इफेक्ट असं म्हणतात. आता ला निनो म्हणजे काय? तर ला लिनो म्हणजे समुद्राच्या वरचं पाणी जरी थंड गरम असलं तरी त्याच्या खालचं जे पाणी आहे, हे जे पाणी आहे, हे पाणी खूप थंड असतं आणि ते पाणी वर येतं आणि त्याच्यामुळे थंडावा निर्माण होतो. आता अल निनो आणि ला निना यांचा जो बॅलन्स आहे, तो बॅलन्स जर बिघडला तर पावसाचं चक्र बिघडतं. याचं कारण ला निना इज अ सॉर्ट ऑफ एअर कंडिशनर टू दी एंटायर पृथ्वी. ही वस्तुस्थिती आहे. आणि ला निनामुळे त्याचा पिरियड हा एप्रिल नंतर सर्वसाधारणपणे संपतो आणि त्यानंतर अल निनोचा पिरियड चालू होतो. आत्ताच अल निनोचा पिरियड आपल्याकडे एवढा मोठा आहे आणि या पुढचे 1.5-2 महिने जर अल निनोचा आपल्याकडे प्रभाव राहणार असेल आणि गरमी वाढणार असेल, तर मग पाऊस पडणार कसा? आणि जर पाऊस पडला तर तो कमी पडेल, तो अनियमित पडेल, असमान पडेल, काही ठिकाणी पडणारच नाही, कारण भारताच्या वरती ढगांची निर्मितीच नाही. आणि त्यात भर कसली आहे माहितीये? भर पडली आहे ती केवळ गरमीची नाही आहे, तर दमट हवामानाची आहे, उकाड्याची आहे, ह्युमिडिटीची आहे. हॉट प्लस ह्युमिड इज द मोस्ट डेंजरस कॉम्बिनेशन फॉर युअर हेल्थ ॲज वेल एज इकॉनॉमी ॲज वेल एज एन्व्हायरमेंट. आणि आता हे सगळं सहन करण्याच्या पलीकडे सर्वच बाबतीत गेलेलं आहे. पूर्वी घाम येऊन उन्हाळ्याचा निचरा व्हायचा, पण आता आता या उकाड्याचा निचरा होत नाहीये, घामातून होत नाहीये, ही वस्तुस्थिती आहे आणि दॅट्स व्हेरी डेंजरस फॉर दी हेल्थ. या दमट हवामुळे घामामुळे शरीरातली गरमी बाहेरच पडत नाहीये. हे मी तुम्हाला अशा करता सांगतोय, की या सगळ्यामुळे आरोग्याचे प्रश्न, प्रॉडक्टिव्हिटीचे, उत्पादकतेचे प्रश्न आणि जे सतत चिडचिड होते, बोलावंसं वाटत नाही, काही करावंसं वाटत नाही, हा सगळा या चक्राचा परिणाम आहे. पर्यावरणीय बदलाचा तुमच्यावरचा होणारा परिणाम आहे. मग आता हे जे बदल आहेत ते आपल्याला आधी सांगता येत नाहीत का? जसं आपल्याकडे पाऊस कधी येणार, समुद्राला भरती कधी येणार, उंच लाटा किती येणार, किती मीटरच्या येणार, हे सुद्धा जर सांगता येत असेल, तर हा तीव्र उन्हाळा किंवा उष्माघात याचा अंदाज आपल्याला आधी बांधता येत नाहीत का? तर 100% बांधता येतो. तशी वॉर्निंग विशेषतः किनारपट्टीचे जे गावं आहेत, तालुके आहेत, तिथे सरकारनं यापूर्वी अनेकदा दिलेली आहे आणि यावेळी तर नक्कीच दिलेली आहे. याचं कारण या कोस्टल एरियाच्या सिटीजमध्ये याचा खूप मोठा परिणाम आणि विशेषतः दुपारच्या वेळी बाहेर पडू नका. जरूर असेल तरच बाहेर पडा किंवा काय उपाययोजना करायच्या. पण प्रेक्षको, तापमानाचा जो पारंपरिक डेटा होता, डेटा कलेक्शन होतं, त्याचं विश्लेषण होतं, ते सगळंच आता कालबाह्य ठरतंय की काय, अशी परिस्थिती याचं कारण जेव्हा टेम्परेचर जसं असायला नको, तसं आता असतंय. मागचे 200-300 वर्ष जसं होतं ज्या काळामध्ये, तसं आता दिसत नाहीये. त्याचं सायकलच बिघडलंय. उदाहरणार्थ तुम्हाला मी सांगतो. आता 38च्या वरती टेम्परेचर अनेक ठिकाणी आहे. बिहारमधल्या अनेक ठिकाणी 40% वर टेम्परेचर आहे. आता बिहारमधून 70 ते 80% आपल्याकडे लिचीची फळं येतात. आता इतक्या उष्णतेमुळे त्या लिचीचा रंग बदलतो, चव बदलते. त्याच्यातले ज्युइसीनेस जो असतो, तो ज्युइसीनेस कमी होतो. त्यामुळे त्याचं वजन कमी होतं. त्यामुळे त्याचं अर्थकारण सगळं पूर्णपणे बिघडून जातं. कारण त्याला ती किंमतच मिळत नाही. परिणाम काय होतोय माहितीये? परिणाम असा होतोय, की आमच्याकडचा हिवाळा छोटा-छोटा होत जातोय आणि उन्हाळा वाढत चाललेला आहे. आणि हे चक्र एकदा बिघडलं, की ते दुरुस्त करणं जवळपास अशक्य होऊन जातंय. म्हणूनच आत्ताच्या काळाचं वर्णन परवा एक इंटरनॅशनल कॉन्फरन्स मी वेबवर अटेंड केली पर्यावरणाची आणि विशेषतः या हीट वेव्हची. त्यात त्यांनी आत्ताचं वर्णन कसं केलंय, तर मानव निर्मित पृथ्वीला आलेला ताप. आणि म्हणूनच आजच्या या कार्यक्रमाचं शीर्षक मी दिलं, की हा पृथ्वीला आलेला ताप आहे. आणि त्याच्यामुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहेत. उत्पन्न कमी होतंय, उत्पादन कमी होतंय, प्रॉडक्टिव्हिटी खाली जातेय, परफॉर्मन्स कमी होतोय, टेम्परेचर वाढतंय त्यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत.
सवाल आहे की याचं सोल्युशन काय आहे? वैयक्तिक पातळीवर, सामाजिक पातळीवर आणि संपूर्ण धोरणात्मक शासकीय पातळीवर याचं काय आपल्याला करता येईल? एकमेव उदाहरण आहे. एकमेव तुम्हाला सांगतो सोल्युशन आहे. आणि ते म्हणजे पृथ्वीवरचं आपल्या आजूबाजूचं ग्रीन कव्हर वाढवा. झाडं लावा, झाडं जगवा, याशिवाय दुसरं काहीही नाही. मध्यंतरी महाराष्ट्रामध्ये 33 कोटी झाडं लावल्याचं मी ऐकलं होतं. खरोखरच तेवढी 33 कोटी झाडं लागली असती आणि लागलेली झाडं जर जगली असती, तर कदाचित आजच्या अल निनोचा इफेक्ट आम्हाला तेवढा जाणवला नसता. वैयक्तिक पातळीवर बाहेर पडताना तुम्ही प्रॉपर पाणी बरोबर घेऊन चला. मीठ आणि साखर घातलेलं पाणी अ, थोडं प्या. अनेक या गोष्टी तुम्हाला अ, सांगितलेल्या आहेत. प्रत्येकालाच काही एसी एन्व्हायर्नमेंटमध्ये काम करता येणं शक्य नाही आहे. आजही काम करणाऱ्या मंडळींपैकी 4पैकी 3 लोकं ही रस्त्यावरच काम करतायत. नॉन एसी एन्व्हायर्नमेंटमध्ये काम करतायत. मग त्या ड्रायव्हर्स आहेत, पोलीस कर्मचारी आहेत, त्याच्यामध्ये मजूर आहेत, शेतकरी आहेत, मच्छीमार आहेत, छोटे व्यावसायिक आहेत, की जे नॉन एसी एन्व्हायर्नमेंटमध्ये किंवा चक्क उन्हात काम करतायत. अशीच 75% वर्कफोर्स आहे अँड दे कॉन्ट्रिब्यूट 1/3 ऑफ अवर जीडीपी. आणि आज त्यांची प्रोडक्टिव्हिटी कमी झाली, तर त्याचा इम्पॅक्ट आमच्या जीडीपीवर जवळपास 2.5% इतका पडतो, असा अंदाज व्यक्त केलाय. आता 2.5% एवढी आमच्या जीडीपीची रक्कम आम्ही आमच्या भारताच्या शिक्षणावर खर्च करतोय. म्हणजे याचा फटका किती मोठा बसतोय, याचा अंदाज तुम्हाला आलेला असेल. म्हणून यापुढे आग्रह धरला पाहिजे, की आपल्या देशाचं बजेट, आपल्या राज्याचं बजेट, आपल्या महानगरपालिकेचं बजेट हे सगळे ग्रीन म्हणजेच पर्यावरण पूरकच असले पाहिजेत. अन्यथा त्याचा आम्हाला काही उपयोग नाही. याचं कारण तसे जर ते नसतील, तर उद्याचा भविष्यकाळच नसणार आहे. आणि आपलं वैयक्तिक जीवन हे पर्यावरण स्नेही, पर्यावरणपूरक असलं पाहिजे. आणि इथे मी आवर्जून सांगेन, पुण्याची एक मुलगी आहे प्राची शेवगावकर. तिने कूल द ग्लोब अशा नावाचं एक ॲप तयार केलंय. ते ॲप जरूर डाउनलोड करा आणि पहा. मग तुम्हाला कळेल तुमच्या वैयक्तिक जीवनात तुम्ही किती कार्बन्स उत्सर्जन करता आणि तुमची जीवनशैली किती पर्यावरण स्नेही आहे. एकदा वापरून तर बघा, मग तुमचे डोळे उघडतील. यापुढे जे लग्नाला उभे आहेत, अशा अनेक मुली आज स्पष्टपणे सांगतायत, की एक वेळ मंगळ आहे का नाही आणि पत्रिकेतले गुण जुळतायत का नाही, यापेक्षा सुद्धा आमच्या दोघांच्या पर्यावरणपूरक जीवनशैली एकमेकाशी जुळतात की नाही, यावर मला माझा जोडीदार ठरवायचा आहे. आणि दॅट्स अ वेलकम चेंज आय एम सेइंग. याचं कारण दिवसेंदिवस काँक्रीट वाढत चाललंय. हिरवाई कमी होत चाललेली आहे. आणि त्याच्यामुळे हे प्रश्न आमच्या समोर भीषणपणे आजच आहेत, तर उद्या त्याची तीव्रता काय असेल? अनेक ठिकाणी मी पाहतो कंपन्यांच्या बिल्डिंग असतात आणि त्याला मोठ्या-मोठ्या ग्लासेस लावलेले असतात. त्या ग्लासेसमुळे टेम्परेचर उलट वाढतं. आणि ते काय आहे, तर ते वेस्टर्न, अमेरिकन, युरोपची कॉपी आहे. अरे बाबांनो, युरोप आणि अमेरिकेमधलं टेम्परेचर वेगळं, आपल्याकडचं टेम्परेचर वेगळं. इथल्या हवामानासाठी ते अत्यंत उपयुक्त तर सोडून द्या, घातकच आहे. आणि त्याच्यामुळे आपलं टेम्परेचर काही टक्क्यांनी वाढतं, याचा अंदाज ते बांधल्यानंतर येतो. जशा उंच इमारती निर्माण होत आहेत ना, उंच पार्किंग निर्माण होत आहेत, तशीच आता व्हर्टिकल गार्डन्स यायला हव्यात. तरच तुम्हाला ते ग्रीन कव्हर वाढवता येईल. अँड दॅट्स मोर इम्पॉर्टंट फॉर डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट बोथ. दे मस्ट गो हँड इन हँड. असा नियमच केला गेला पाहिजे, की जेवढी काँक्रीटची इमारत तुम्ही बांधाल स्क्वेअर फुटाची, किमान त्याच्या निम्म तरी तुम्हाला व्हर्टिकल गार्डन उभं करावं लागेल. त्याचं कारण हॉरिझॉन्टल गार्डनला तर आपल्याकडे जागा नसेल. आणि म्हणून प्रत्येकाला ट्री प्लांटेशन करणं आणि त्याकरता टॅक्स रिलीफ हा दिला गेला पाहिजे. झाडं लावा आणि झाडं जगवा. याचं कारण आता जेव्हा पावसाचा पिरियड आपल्याकडे जूनमध्ये, जुलैमध्ये येईल, त्याच वेळा अल निनोचा इफेक्ट आपल्याकडे जाणवणार आहे. त्यामुळे यावर्षी पाऊस कमी येईल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेलाच आहे. आता पाऊस जर कमी आला, अनियमित आला, असमान आला, असंतुलित आला, तर जेव्हा पडेल तेव्हा बदाबदा पडेल आणि जिकडे पडणार नाही तिकडे पडणारच नाही. मग लातूरला जशी आम्हाला पाणी एक्सप्रेस पाठवायला लागली होती, तशीच अवस्था याही वर्षी येईल. त्याच्याकरता म्हणून हे ग्रीन कव्हर वाढवणं हे अत्यंत गरजेचं आहे. याचं कारण या सगळ्याचे कृषी क्षेत्रावर होणारे परिणाम अतिशय भीषण आहेत. वैयक्तिक पातळीवर आणि शासन पातळीवर या दोन्ही पातळींवर हा लढा लढावा लागेल. याचं कारण
ताप जो आलेला आहे ना पृथ्वीला, तो कमी करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. धन्यवाद. हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर सांगा. नवनवीन विषय तुम्ही सुचवत चला, ते आम्ही जरूर घेऊ. पाहायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. द उदय निरुडकर शो.